संस्था आहे आणि मी इकडे माशाची ट्रेडिंग करतो, फिश सप्लायर आहोत आणि आपले नौका पण आहेत, काय काय ॲडव्हान्सवाले पण बोटी आहेत. पण जसा नेहमी सीझन जात होता यावर्षी तसा गेलेला नाही आहे. यावर्षी जरा थोडं तोट्यात पण चाललंय, म्हणजे बॅलन्स आहे पण नाही आहे असं चाललंय. नेहमी कसं व्हायचं 4 पैसे वाचून राहायचे आपल्याकडे, पण यंदा काय झालंय की म्हणजे जरा मायनसमध्येच आहे काम, त्यामुळे जरा हे झालंय. आणि तेवढं कसं डिझेलचा खर्च वगैरे पण बोटीवाल्यांचा निघत नाही, त्यामुळे काय काय म्हणजे नौका काय काय लोकांनी बंद पण केलेले आहेत. कारण खलाशी पण एवढे बोटीवर असतात, 28 ते 30 खलाशी बोटीवर असतात आणि त्यांचा पण खर्च निघावा लागतं आणि डिझेल पण तेवढं महाग झालंय आणि त्यामुळे काय मासळी तेवढी भेटत नाही. त्यामुळे नौका बंद केलेल्या बरं आहे अशी काय काय जणांची अशी मत आहेत, म्हणून त्यांनी नौका आपले बंद पण केलेले आहेत. आता हा शेवटचा आठवडा आहे मासळीचा. आता याच्यानंतर काय बंदच होणार, कारण नाईट पण संपणार, त्यामुळे काय लोक तेवढी मासळी पण भेटत नाहीये. म्हणून आता हा शेवटच्या टप्प्यात आहे आपलं काम आणि आता बोटी बंद होण्याच्या शक्यता आहेत. जास्त तर बोटी बंदच होणार.